कुठेतरी गेल्यावर असं शंका येते का की जागा खराब असू शकते किंवा इथे निगेटिव्ह वाईब्स जास्त जाणवत आहेत, आणि जर वाटत असेल की त्याचा आपल्यावर काही परिणाम होऊ नये, आणि आता बघत आहोत तर होळी जवळ आलेली आहे आणि 24 तारखेपासून एक अष्टक सुरू झालेला आहे होळीपर्यंत, तर यामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त ऍक्टिव्ह असतात, किंवा जे लोक निगेटिव्ह प्रॅक्टिसेस करतात किंवा स्पेल वर्क वगैरे जे निगेटिव्ह गोष्टीकडून करतात, तर ते लोक या दरम्यान जास्त ऍक्टिव्ह झालेले असतात. यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, किंवा कोणत्या तुम्हाला वाटत असेल तर ब्लॅक मॅजिकचे इफेक्ट आपल्यावर होऊ नयेत, किंवा कोणी काही करत असेल तर ते त्यांच्या जवळ, पण आपल्याला संरक्षण कसं द्यावं, स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं, यासाठी ऑरा लॉक करणं जास्त गरजेचं आहे. तो कसा करायचा? सगळ्यात सोपी पद्धत आहे ते म्हणजे तुम्ही रेकीमध्ये उद्रेका साईन, असं जरी तुम्ही उद्रेका सिम्बॉल शिकलेला नसला तरी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. ते म्हणजे तुम्ही फर्स्ट प्लस साईन डोळे बंद करून काढायचं डावीकडून उजवीकडे, आणि असं इमॅजिन करायचं की तुमच्या क्राऊन चक्रापासून तुमच्या पायाच्या पर्यंत ते साईन काढत आहात, क्रॉस साईन 1, 2. आणि ज्या कोणत्या देवाचं तुम्ही नाव घेत असाल किंवा इष्टदेव असतील किंवा कोणाचं नामस्मरण करत असाल, जसं की तुम्ही असं करू शकता की प्लस साईन 2, इथून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ऑरा लॉक लॉक लॉक, हे 3 वेळा बोलायचं. किंवा तुम्ही अशी गाठ बांधल्यासारखं इमॅजिन करू शकता आणि आपला ऑरा लॉक झालेला आहे, आणि असं इंटेन्शन सुद्धा देऊ शकता की कोणतीही निगेटिव्हिटी, निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह वाईब्स माझ्या ऑरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. आणि तुमच्या इष्टदेवांना किंवा ज्या कोणत्या देवी ऊर्जेला तुम्ही मानत आहात त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांना प्रार्थना करा की माझं संरक्षण करा, माझा ऑरा स्ट्रॉंग आणि कायम हेल्दी राहू द्या. हे कंटिन्यू रोज केलं तर नक्की तुम्ही स्वतः तुमच्यामधले पॉझिटिव्ह चेंजेस अनुभवाल. रोज थकणं, कमजोर होणं किंवा थोडंसं वीकनेस जाणवणं, बाहेरून कुठून आल्यानंतर चिडचिड होणं, राग, भीती, या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आपोआप कमी झालेल्या तुम्हाला जाणवतील. नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती नेहमी मिळत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.